मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पॅटर्नची नंबर सिरीज येते. मग काही अवघड असते तर काही सोपे असतात. अतिशय अवघड असणारी एक तुम्हाला संख्या शृंखला अर्थात नंबर सिरीज सांगणार आहोत. कोणत्या पॅटर्नची ती असेल? तो पॅटर्न अतिशय कठीण असतो, तो आहे हा. या ठिकाणी जे आहे तर 13, 34, 63, त्यानंतर 108, 177, 278. आपण याच्याकडे बघितलं तर आपला काहीच तर्क लागत नाही. ना वर्ग आहे, ना वर्गमूळ आहे, ना घन आहे, ना घनमूळ आहे, ना की मल्टिपल आहे. मग आपण काय करतो असतो, अशा वेळेस त्याचा डिफरन्स काढतो. याच्यातला ज्यावेळेस आपण डिफरन्स काढतो ते इथं 13 आपण वजा करतो आणि डिफरन्स काढतो ते इथं लिहून घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी येतात 21 झाला डिफरन्स. ओके. देन सेकंड, ज्यावेळेस आपण इथे डिफरन्स काढतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की इथं 34 वजा करायचे आहे. म्हणजे या ठिकाणी 2 येणार, हातचा 1 म्हणजे या ठिकाणी 29 येणार, 29 झाले. तिसरा डिफरन्स आपण या ठिकाणी काढतो तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की 8तून 3 गेले 5 राहिले, हातचा 1 9 हातचा म्हणजे या ठिकाणी 4, 45 राहिले. देन या ठिकाणी आपण 108चा डिफरन्स ज्यावेळेस काढतो तर या ठिकाणी 9 आणि 8 17 होते, हातचा 1 इथं 6 येते, 69 येते. त्यानंतर इथला डिफरन्स आपण ज्यावेळेस काढतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की या ठिकाणी 1 आलेला आहे, 0 आलेला आहे, 101 आलेला आहे. पुन्हा आपल्या डोळ्यासमोर जे सिरीज उभी राहिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला काहीच तर्क लागत नाही. मग आपण पुन्हा डिफरन्स काढायचा असतो. अशा वेळेस या दोन मधला जर डिफरन्स आपण काढला तर आपल्याला तो डिफरन्स दिसून येतो. काय तर या ठिकाणी 8चा दिसून येतो. याच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर तो 16चा आहे. याच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर 24चा येतो. बघा, 24 आणि हे जर केले तर 69 येते. आणि हा जर डिफरन्स काढला तर तो 32चा येतो. मग आता कुठे आपल्या लक्षात आलं की 8 16 24 32 म्हणजे 8च्या टेबल्स मध्ये आहे. पुन्हा आपल्याला एक डिफरन्स काढायचा असतो. त्याच्यातला हा 8, याच्यातला 8, याच्यातला 8 आणि मग शेवटी आपल्याला प्रॉपर आन्सर याच्या माध्यमातून काढायचं असते. कसं बघा, या ठिकाणी जर बघितलं तर 8 आणि 8 किती झाले 16, 16 आणि 8 किती झाले 24, 24 आणि 8 किती झाले तर 32, 32 आणि 8 बरोबर इथं घ्यावं लागेल आपल्याला. 32 आणि 8 होतात 40, हे झालं. सेम टू सेम असंच आहे. इथे 29, इथे 45, 45 आणि 24 69, 69 आणि 32 101, 101 आणि 40 म्हणजे हे होणार आहे 141. सेम टू सेम आपण जर पुढे गेलो तर असा बेरीज होत जाते आणि मग शेवटी याची बेरीज केलं की आपल्याला आन्सर निघते. यस, तर बेरीज करावं लागेल आपल्याला. 9 7 4 11 हातचा 1 419, 419 हे त्याचा प्रॉपर आन्सर झालं मित्रांनो. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे. दॅट्स इट, कम्प्लीट.